आपण पाहिलं सर्वे म्हणजेच फक्त मेंटॅलिटी सेट करण्याचा एक प्रयत्न असतो असं अंबादास दानवे म्हणालेत। तर हा जो 100 पार का नारा भाजपने पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिलेला आहे, तेव्हा पाहावं लागणार आहे की यंदा येत्या निवडणुकांमध्ये खरंच तसं होत आहे का। खरं तर लोकसभेच्या वेळी सुद्धा अशाच पद्धतीचा नारा देण्यात आलेला होता, मात्र त्यावेळी यश तसं त्या पद्धतीने महायुतीच्या पारड्यात पडलं नव्हतं। मात्र आता भाजपने मुंबईसाठी पुन्हा एकदा अबकी बार 100 पारचा हा जो नारा दिलाय, हे टार्गेट ते पूर्ण करण्यासाठी कितपत यशस्वी ठरतात हे पाहणंही महत्त्वाचं आहे। तर यामध्ये काँग्रेस आणि उभाठा गट म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्याही काही जागा आहेत ज्या ठिकाणी भाजप विजयी होताना दिसतंय असे अंतर्गत सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे। जवळपास 100 पेक्षा जास्त जागा एकट्या भाजपला मिळणार आहेत आणि म्हणून याचा थेट परिणाम महायुतीवरती होणार आहे। महायुतीमध्ये 3 पक्ष आहे आणि त्यातील भाजप 150 पेक्षा जास्त जागा मागू शकतो। त्यांची जी सूचना असेल त्या अनुषंगाने इंडिया अलायन्स जरूर त्यावर निर्णय घेईल। मात्र मुंबईचा मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते। म्हणजे या मोर्चाचं निमंत्रण हे थेट भारतीय जनता पक्षापर्यंत सर्वांना देण्यात आलं होतं। त्यामुळे तो मवईनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।